मी विनंती करतोय भूषण पाटील सर्व या आयोजकाचे दरम्यान इथून मात्र सामना चालू होतो या चावे प्रीमियर लीग 2026 मधला दुसरा सेमीफायनल। इथून मात्र एका बाजूला असेल टीम रिया स्पोर्ट चावे तर दुसऱ्या बाजूला असेल टीम बापा स्पोर्ट चावे। नक्कीच एकमेकांचे शेजारी आता मात्र वैरी व्हायला लागेल, कारण जर आता मात्र क्रिकेटचं मैदान आहे, या मैदानात तुम्हाला मात्र वैरी व्हावंच लागेल, कारण हार आणि जीत या मात्र एकच होऊ शकतो। तर इथून मात्र शेजारी धर्म पालू नका आणि मॅच वर सर्व लक्ष द्या। माझा आवाज जर सर्व खेळाडूंमध्ये पोहोचत असेल, बाउंड्री लाईनवर जेवढे खेळाडू बसले असतील तर कृपया करून आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसावे। माझा आवाज पोहोचत असेल तुमच्यापर्यंत तर 3 वेळा मी बोलतो, नंतर नाव घेऊन अपमान करण्यात येईल। भूषणचं सरळ मेसेज आहे माझ्यासाठी, तर विनंती आहे सर्वांना की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसावे, कारण हा अटीतटीचे सामने असतात आणि या सामन्यामध्ये जर एकाच चुकी झाली तर ती फार मोठी असते। तर नक्कीच वळू या सामन्याकडे। इथून मात्र सामना चालू होतोय, पंचांचा इशारा येतोय। तर दरम्यान सामना चालू असेल, मी विनंती करतोय हॅलो हॅलो. चावे प्रीमियर लीगमध्ये सतत 2 दिवस समालोचन कक्षामध्ये एक उत्तम दर्जाचं समालोचन, अतिशय उत्तम दर्जाचं समालोचन निश्चितच करून त्यांची प्रशंसा करावी लागेल, तारीफ करावी लागेल की त्यांनी अतिशय आपल्या गोड आवाजामध्ये अतिशय गोड आवाजामध्ये आपणास मंत्रमुग्ध केलं आणि सर्वांना मोहित केलं। असे समीरजी ठाकरे यांना आपण सन्मानित करतो। मी विनंती करतोय नितीनजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। या स्पर्धेची मायेची शाल आणि सन्मान चिन्ह म्हणून आपण त्यांना सदिच्छा भेट देऊन सन्मानित करायचं आहे। इकडे इकडे असं इकडे बघा, समीरजी ठाकरे, अतिशय गोड आवाज, मॅन फॉर जून अंदुरकी। धन्यवाद। तर नक्कीच खूप खूप धन्यवाद समीर दादा। खूप चांगला आवाज, इथं गोड आवाज इथं आपण 2 दिवसापासून आपण ऐकवला। खरोखर कोणती उणीव वासू दिली नाही कॉमेंट्रीची। खरोखर अत्यंत गोड आवाजात आपल्याला 2 दिवसामध्ये त्यांनी सुरेख अशी कॉमेंट्री दिली, त्याबद्दल खूप खूप आभार आहेत। नक्कीच पुढच्या वेळी सुद्धा या स्पर्धेला सहकार्य करा। नक्कीच थँक्यू सर। तर इथून मात्र वळू या सामन्याकडे। एका बाजूला टीम रिया स्पोर्ट्स चावे, दुसऱ्या बाजूला असेल बाप्पा स्पोर्ट्स चावे। एक एक म्हणजे शेजारी आता मात्र वैरी। नक्कीच तर धावसंख्या झालेली ती 5। मला वाटतं पहिला झटका बसलाय तो टीम रिया स्पोर्ट्स चावे संघाला। इथून मात्र आता नवीन फलंदाज येतोय तो भावेश पाटील। थोडं फास्ट घ्या, फायनल केलं अजून 5:15 झाले आहेत, अजूनही आपल्याला अंधारात सामने केले होते। ही स्पर्धा उत्तमरित्या पार पडली आहे, तर कोणतीही गालबोट किंवा कोणाला अंधारात खेळायला नको, तर सर्वांनी थोडं फास्ट खेळायचं आहे। 5:15 झाले करेक्ट। इथून मात्र नरेश बोलतोय आपल्या गोलंदाजीतून सामना करेल पुन्हा एकदा भावेश। अत्यंत वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली नरेश भाऊ यांची। सर एक अप्रतिम चेंडू लाईन लेंथ पाहायला मिळाली नरेश यांची। निर्धाव चेंडू होतोय, धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या होती ती 5। नक्कीच इथून मात्र मिहीर जाधव भावेशला कानमंत्र देतोय। कानमंत्र देत असताना नक्कीच एक संदेश असतो। इथून मात्र नरेश भाऊ यांचा पुढचा चेंडू चेंडू आहे। इथून मात्र मयूर पाटील प्रयत्न करतोय, एकच धाव मिळेल। थोडं गचाळ क्षेत्रक्षण पाहायला मिळालं, परंतु एकच धावर समाधान मानेल ते भावेश पाटील। 1 ने धावसंख्यावरती, धावसंख्या होती ती 6। मी विनंती करतो दिगंबर नामदेव पाटील, नक्कीच पाटील चायनीचे सर्व त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरून स्थान बनवायचं आहे। खरोखरच मागील 6 वर्षापासून समालोचन कक्षा असेल, त्यानंतर पंच असतील, आयोजक असतील, त्यांना नक्कीच जेवणाची व्यवस्था मोफत दिली जाते। या चावे प्रीमियर लीग 2026 मध्ये सातत्याने ते देत असतात।
तर मी विनंती करतोय दिगंबर नामदेव पाटील यांना आपण स्टेजवरून स्थान व्हायचं आहे. दिगंबर भाऊ नक्कीच इथून मात्र पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. गोलंदाज येतो नरेश भाऊ सामना करूया. आता मात्र मिहीर जाधव पुन्हा एकदा चेंडू बॅट मध्ये काही रडार मध्ये आला. इथून गजाड क्षेत्रक्षम पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चांगला थ्रो आला होता मात्र कलेक्ट करता आला नाही. मयूर पाटील यशस्वी आला मात्र चेंडू शोधत राहिला मयूर पाटील. मग इथून मात्र 2 धावा कंप्लीट करतात. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 8. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली ती नरेश पाटील यांची. पहिल्या चेंडूवर मला वाटतं वाईट त्यानंतर चौकार आल्यानंतर सुद्धा चांगला कमबॅक पाहायला मिळतोय नरेश पाटील यांचा. इथून मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर ऑन फॉर्म मिहीर जाधव. मिहीर जाधव थोडा स्ट्रगल करतो या ओव्हरमध्ये. नक्कीच त्याच्याकडे ती क्षमता आहे आणि मला वाटतं अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सामना करेल मिहीर. आता मात्र चेंडू आपटला. चेंडू जातो ऑफसाईडच्या दिशेने. चांगला फटका पाहायला मिळाला मिहीर जाधवच्या बॅट मधून आणि इथून मात्र मिळतील त्या 4 धावा मिहीरसाठी. डीजे मी भूषण पाटील यांना विनंती करतोय की या शेवटच्या क्षणामध्ये आपण जर इकडे राहाल तर चांगलं होईल. थोडे इकडे आपण भूषण पाटील. तर नक्कीच इथून मात्र ओलिया सामन्याकडे पहिल्या षटक सामोरं झालं नरेश पाटील यांचं. इथून मात्र पहिल्या षटकाच्या सामोरं अवरेज सरासरी 12 जो त्यांनी टार्गेट दिला होता टॉस बॉक्स मध्ये जेव्हा झालं त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही 40 जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ती सरासरी मात्र इथून काढताना धावसंख्या झालेली ती 12. अजूनही षटकात अजून वाटतं सामन्यातील 3 षटक बाकी असतील. इथून मात्र नवीन गोलंदाज आले तनिष्क. मी विनंती करतोय दिगंबर यांना आपण स्टेजवर यायचं आहे आणि त्यानंतर खरोखर मागील 6 वर्षापासून ते मोफत जेवणाची व्यवस्था आम्हाला देत असतात. मी विनंती करतोय नरेश पाटील नरेश भाऊ यांना विनंती करतो की आपण दिगंबर भाऊ यांचा सत्कार जाहीर सत्कार इथून करायचा आहे. नक्कीच अन्नदान हे श्रेष्ठदान मानलं जातं आणि तेच मात्र इथून वापस मागील 6 वर्षापासून मोफत जी सेवा आपल्याला पुरवली जाते ते तर दिगंबर पाटील अर्थात सर्वांचे दिगू भाऊ. मी विनंती करतो नक्कीच इथून मात्र येतो जे सत्कार होतोय दिगंबर भाऊ यांचा. आता मात्र फुलटा चेंडू होता काहीसा पुरेपूर फायदा घेता आला नाही आणि इथून मात्र रनआउटची संधी होती. एक धाव कंप्लीट करेल भावेश आणि चांगली सुरेख रनिंग बेटून ती विकेट पाहायला मिळाली मिहीर आणि भावेश मधून. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 13. तर नक्कीच सुरेख गोलंदाजी करतोय. थोडं मिश्रण आहे तनिष्कडे आणि तो मिश्रण मात्र रोजचा खेळाडू आहे आता मिहीर जाधव. दोघे एकमेकांच्या समोर रोजचे असतात. आतून आता बघूया रोजचा सामना आहे. आता माझा सुविचितचा प्रयत्न आणि साहिल पाटीलकडून होते थोडी चूक आणि चुकीला माफी नाही. त्या 4 धावा. थँक्यू डीजे. नक्कीच मगाशी म्हटलं मी चुकीला माफी नाहीये. मला वाटतं थोडा झेल घेण्याचा प्रयत्न केला असता थोडासा धावला असता तर नक्कीच. पण क्रिकेटमध्ये अगर आणि मगर इथे जागा नाही. इथून मात्र थोडीशी मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगच्या मिळतात त्या मिहीर जाधवला 4 धावा. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 17. सुरेख आयोजन इथं मात्र पाहायला मिळतंय. गेली 5 वर्ष सुरेख आपल्याला आयोजन मिळतंय भूषण पाटीलच्या मार्फत. बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. आता माझा चेंडू आपटलाय पुन्हा. मला वाटतंय मिहीर जाधवला पूर्णपणे माहिती आहे तनिषला कोणत्या प्रकारची बॅटिंग करायची आहे. गोष्टी असतात चेंडू आणि ही चेंडू व्यवस्था मात्र आम्हाला आमचे गावचेच खेळाडू त्यानंतर भावेश नेपुर्ते दीपक सोनावणे लक्ष्मण गवारी राकेश सोनावणे आणि जितेश पाटील. तर खूप खूप धन्यवाद. असंच मोलाचं सहकार्य आम्हाला दरवर्षी येत राहतो तुमच्याकडून. आता म्हणता पुन्हा एकदा स्विच मिहीर जाधव. हो हो काय शॉट केला आहे. नक्कीच इथून मात्र वाहवा करायला लागेल मिहीर जाधव याची. मला वाटतं 2 दिवसापासून तनिष चांगली गोलंदाजी करवता आणि मात्र आता शेवटच्या क्षणामध्ये इथून मात्र जोर का झटका मिहीर जाधवचा. 6 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 27. सुरेख अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळतं ती मिहीर जाधव याच्या बॅट मधून. कारण तनिष
कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतो, कधी मिश्रण करेल, कोणता चेंडू टाकेल, हे पुरेपूर माहिती आहे. आणि पुरेपूर माहिती असताना आपण रिझल्ट पाहतोय तो मात्र तब्बल 27 धावा झाल्या आहेत. मला वाटतं जवळजवळ 15 धावा घेतल्यात या ओव्हरमध्ये आतापर्यंत. नक्कीच अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. आता मात्र थोडं प्रेशर असेल तनिष्कवर. आता मात्र आपडला चेंडू. नक्कीच मिस झालाय. मला वाटतं थोडा निराश पाहायला मिळतोय मिहिर जाधव. इथून मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळाला तनिषचा. आणि चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होती ती 27. नक्कीच खूप खूप आभार असतील. बोली एकदा पुन्हा एकदा सामन्याकडे. आता मात्र फुलटा चेंडू पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न. आपण पुन्हा जाते चेंडू चौकाराच्या दिशेने. मिळते पुन्हा एकदा 4 धावा. धावसंख्या वाढते. धावसंख्या तिथे 31. पुरेपूर झोडून काढलं एक प्रकारे बोलायला गेलं तर हरकत नाहीये. कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला कधीतरी हार जीत ही असतेच. आणि इथून मात्र जीत होते ती मिहिर जाधवाची. तब्बल मला वाटतंय 19 धावाचं महागडे शतक. आणि ते पण अतिजडीच्या सामन्यामध्ये. इथून मात्र थोडासा निराश असेल तनिष. कारण मिहिर जाधवचं कौतुक करावं लागेल तेवढं. नक्कीच पाण्याची व्यवस्था करा जरा. मिहिर जाधवचं कौतुक करणं तेवढं गरजेचं असेल. कारण तब्बल बघायला गेलं तर पहिल्या षटकचा पॉवर प्ले जो होता, पॉवर प्ले षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर तनिष जो 2 दिवसापासून चांगली गोलंदाजी करत होता या CPL मध्ये, इथून मात्र त्याच्यावर हल्ला चढवला आणि तब्बल 19 धावा ठोकून काढल्या. तर तनिष याला इथून मात्र नक्कीच पुन्हा एकदा बोलूया. जे आम्हाला स्पॉन्सर मिळाली या बॉल बॉक्स साठी भावेश निपुर्दे, दीपक सोनावणे, लक्ष्मण गवारी, त्यानंतर राकेश सोनावणे आणि जितेश पाटील. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्हाला विनंती असेल आपली जागा जर स्टेजवर आहे तर आपण विनंती असेल की आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं आहे. आता मात्र बोलूया. इथून मात्र फेरबदल होते गोलंदाजीमध्ये. इथून मात्र समीर पाटील. आता मात्र भावेश ऑन स्ट्राईक. अप्रतिम अप्रतिम भन्नाट स्पीड पाहायला मिळालं समीरच्या गोलंदाजीमध्ये. ही त्याची खासियत आहे. इथून मात्र कमबॅक करावं लागेल बाप्पा स्पोर्ट चावे संघाला. धावसंख्या वाढते 1 ने. धावसंख्या होती ती 32. चांगली सुरुवात बघायला लागेल टीम रिया स्पोर्ट चावे संघाची, खास करून मिहिर जाधव याची. कारण आता मात्र समीर पाटील पुन्हा एकदा इन ऍक्शन. आता मात्र इन फॉर्म मिहिर जाधव. आता मात्र कड चेंडू जातो. चेंडू जातो सीमारेषा लगत. वाटतं पुन्हा एकदा मिळतील त्या 4 धावा. आता तो समीर पाटील मात्र नशिबाची साथ घेऊन आलाय तो मिहिर जाधव. चेंडू गुडलेन स्पॉटवर थोडा पडून थोडा हाईट वर आला. त्यानंतर कायसा चेंडू संभाळला. मात्र चेंडून घेतली बॅटची एज आणि त्यानंतर मिळतात ते 4 धावा. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 36. नक्कीच अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. इथून मात्र समीर पाटील याला कमबॅक करावं लागेल. कारण संघ बघूया पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू आपटलाय. पुन्हा एकदा स्विच केल्याचा प्रयत्न. मला वाटतंय नक्कीच मिहिर जाधव नशिबाची साथ नाही तर फॉर्म घेऊन आलेले. नक्कीच 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 40. आता मात्र राहुल पाटील यांच्या चेहऱ्यावर स्माईल आलेली आहे. कारण इनफॉर्म खेळाडू त्यांच्याकडे आहे. आयकॉन खेळाडू अजूनही बाकी आहे राहुल पाटील. आणि त्यानंतर मिहिर जाधव ज्या प्रकारची फलंदाजी करतोय इथून मात्र पूर्ण संघ खुश असेल. कारण 4 ने या 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 40. अजूनही षटकातील काय चेंडू शिल्लक. इथून मात्र समीर पुन्हा एकदा. आता मात्र साहिल बाडेकरून सुरेश क्षेत्रशम पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार होते परंतु नाही केला. इथून मात्र काहीतरी शिकले. मला वाटतं जो स्पीड आहे त्या स्पीड मध्ये एक क्षेत्ररक्षण किपरच्या मागे घेण्याची गरज होती आणि ती मात्र आता त्यांनी पुरेपूर केलेली आहे. कारण समीर पाटीलकडे स्पीड आहे आणि त्या स्पीडने ती बॅटच्या 2 आपण बॉल बघितले एज करून चौकार केले. इथून मात्र कप्तानने थोडं डोकं लावलं. त्यानंतर साहिल पाटील याला बाउंड्री लाईनचा ताबा घेण्यासाठी सांगितलं. इथून मात्र 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 41. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती आपल्याला मिहिर जाधव याच्या बॅटमधून.
आता मात्र पुन्हा एकदा विडॉपच्या दिशेने चेंडू जातो, एक धाव कम्प्लीट. इथून मात्र मिसफील्ड होत आहे. काय होतं तिकडे? वैभव पाटील याच्याकडून होते चुकी, या चुकीला माफी नाही मिळतील. 4 धावा, 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 45. तर नक्कीच आता मात्र जी साथ पाहिजे होती ती साथ मात्र भावेश पाटील याच्याकडून मिळते. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, पुरेपूर फायदा घेता आला नाही. पुन्हा मला वाटतं आलाय फायदा घेता, थोडा आउटफील्ड खराब, परंतु मिळतील पुन्हा एकदा 4 धावा. सुरेख सुरेख दोन्ही बाजूने हल्ला चढवलाय भावेश पाटील याने आणि मिहिर जाधव याने. 4 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 49. खरोखर एक प्रकारचं झोडून काढलंय, कारण पुरेपूर अभ्यास करून आले होते दोन्ही पण खेळाडू. तर तर नक्कीच पुन्हा एकदा मी विनंती करतोय महेंद्र बालाराम जाधव भाऊ यांना की आपण स्टेजवरून स्थान बनवायचं आहे या स्पर्धेसाठी. सिरीज मॅन ऑफ द सिरीज जी 40+ प्लेअर असेल त्यासाठी कूलर दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद भाऊ, आपल्याला विनंती आहे आपण स्टेजवरून स्थान बनवायचं आहे. नक्कीच महेंद्र भाऊ उत्तम खेळाडू सुद्धा आहे, त्यांनी 40+ खेळाडूसाठी कूलर दिले. इथून मात्र पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. आता मात्र भावेश 2, आता मात्र पुन्हा एकदा फिरून गेल्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र रनआउटची विकेट मिळेल. मला वाटतं रनआउटची विकेट घेतलेली नाहीये. नक्कीच इथून मात्र गेम प्लॅन असू शकतो. नक्कीच त्यांची रणनीती असेल भावेश. आता मात्र सामना करेल पुन्हा एकदा मिहिर जाधव. मात्र आता मात्र सुरेख सुरेख कमबॅक करतोय. ऐकून गेलो हानामारीचा षटक घेऊन आलाय आणि हानामारीच्या षटकामध्ये जी गोलंदाजी करायला पाहिजे ती गोलंदाजी मात्र करत असताना मार्टे सलग 2 चेंडू निर्धाव टाकले त्याने. धावसंख्या स्थिरावते ते आणि ती फक्त 49. इथून मात्र पुन्हा एकदा भावेश. आता मात्र चेंडू आपडला, आता मात्र हाईट घेतोय, मात्र पंचांचा इशारा येतो. इथून मात्र अतिरिक्त वाईट चेंडू. तर इथून मात्र पंचांचा निर्णय असेल तर आपणच यायचं आहे पंच, कारण इथून मात्र आता या अनामरीच्या वाटत सेमीफायनलचा सामना इथून आम्ही निर्णय देऊ शकत नाही. तर इथून मात्र रिव्ह्यू होतोय वाईट चेंडूसाठी. तर मी विनंती करतोय आमचे चावेगावचे ग्रामस्थ लक्ष्मण गवारी यांना विनंती करतो की आपण स्टेजवरून स्थानपन्न व्हायचं आहे, कारण या स्पर्धेकरिता आपण आपल्याकडून चेंडू व्यवस्था केलेली आहे. नक्कीच असं नाही की चेंडू व्यवस्था केली म्हणून आपण यायचं आहे, परंतु आपण एक अष्टपैलू खेळाडू आहात, तसंच चावेगावचे एक आदर्श व्यक्तिमत्व. तर आपणास विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे. तर नक्कीच चावे प्रीमियर लीग 2026 इथून मात्र अत्यंत चांगली इथून मात्र पाहायला मिळाली. या दोन्ही दिवसामध्ये तब्बल 10 संघ खेळले. 10 संघांनी तर नक्कीच इथून मात्र पंचांचा स्टॉप सिग्नल होता. वाईट चेंडू हाताळला आणि तो वाईटच असेल. नक्कीच अतिरिक्त धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 50, 50+ धावा झालेल्या. इथून मात्र पुन्हा एकदा चेंडू. आता मात्र थोडा चेंडू इथून मात्र महेंद्र भाऊ यांच्याकडून मिसफील होते. एक धावा इथं 2 धावा कंप्लीट करतात आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? मात्र नाही केलाय. नक्कीच 2 ने धावसंख्या समाधान मानावं लागेल. मिहिर जाधवला 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 52. नक्कीच 50+ इथून मात्र रियान स्पोर्ट चावे संघ 52 धावा झालेले त्या रियान स्पोर्ट चावे संघाच्या. वेलकम वेलकम लक्ष्मण गवारी दादा. नक्कीच पुन्हा एकदा बोलूया सामन्याकडे. भावेश स्विच हिट केल्याचा प्रयत्न, आता मात्र चेंडूची उचली तेवढी मिळाली नाही मिहिर जाधव याला. चेंडू जाधव निर्धाव. विश्लेषक मयूर पाटील याच्याकडे. नक्कीच चांगल्या स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करते भावेश निपुते. जेवढा अनुभव आहे तेवढा अनुभव इथून मात्र झोकत असताना आपल्या गोलंदाजी मार्फत भावेश निपुते. आता सामना करेल मिहिर जाधव. थोडा दबावमध्ये असेल कारण शेवटच्या षटकामध्ये कमी धावा आल्या आहेत. आता मात्र आपल्या रनअप मध्ये चुकतोय तो गोलंदाज भावेश निपुते. चांगली गोलंदाजी केली. मला वाटते आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा दिल्या आहेत आणि 3 धावामध्ये धावसंख्या झाली ती 52.
अप्रतिम 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 चेंडू हाताळला. जॉर्कर लाईनचा चेंडू होता तो. तू मात्र पुन्हा सुरेख गोलंदाजी हाताळते भावेश निपुरते. चांगला कमबॅक पाहायला मिळाला या ओव्हर मध्ये. आता मात्र चेंडू आपटलाय अपर कट आणि चेंडू जातोय मिळो अटो. इथं थोडा आउटफील खराब. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तू मे मला वाटतंय जातील 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. मला वाटतंय तब्बल 3 धावा धावून काढल्या आहेत नक्कीच. परंतु एवढं केलं त्यांनी पण चौकार जाऊ दिला नाही. तर नक्कीच या स्पर्धेकरिता मागील 6 वर्ष झाले. 5 वर्ष त्यात 10 वर्ष चालू वर्ष या स्पर्धेकरिता जी गोलंदाजाची व्यथा असते शूज, ते शूज मात्र दरवर्षी आम्हाला प्रोव्हाइड केले जातात. ते ऋषिकेश पाटील जो चावे एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो. नक्कीच त्याला माहिती आहे गोलंदाजासाठी महत्वाची गोष्ट काय असेल तर ते मात्र शूज. ती मात्र शूजची व्यवस्था आम्हाला अभिजित भोईर आणि ऋषिकेश पाटील हे मात्र दरवर्षीप्रमाणे न चुकता जेव्हा जेव्हा CPLचं आयोजन होतं तेव्हा तेव्हा मात्र या दोघेही शूज मात्र देत असतात. तर खूप खूप दोघांचे धन्यवाद. तर मी विनंती करतो पंचांना आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. तर थोडं विनंती आहे बाप्पा स्पोर्ट संघाला थोडं फास्ट घ्यायचं आहे कारण अजून एक सामना बाकी आहे. फायनल बाकी आहे. जर उजेडात होईल प्रकाश झोतामध्ये होईल तर चांगलं होईल कारण अंधारात आपणच आपल्याला प्रॉब्लेम येतील. आणि जर माझी तर सर्वांची विनंती आहे काही फायनलचा सामना हा प्रकाश झोतात झाला पाहिजे. हेतू मात्र 56 धावांचं आव्हान असेल ते टीम बाप्पा स्पोर्ट संघाला. हरीश पाटील माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तुमच्याकडे चेंडू आहेत तर आपण द्यायचे आहेत. नवीन चेंडू आहेत तुमच्याकडे तर आपण द्यायचे. ओके ओके वाटतं खाली नाही आहे तिकडे. तर इथून मात्र सामना चालू करायचा आहे. पंच मी बाप्पा स्पोर्ट संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण 2 फलंदाज पाठवायचे आहेत. भावेश निपुरते माझा आवाज पोहोचत असेल तर आपण थोडं फास्ट यायचं आहे. पंच सामना चालू करायचा आहे त्वरित. हेतू मात्र राहुल भाऊ आपल्यास विनंती असेल की आपण थोडं फास्ट घ्यावा फक्त बस बाकी काही नाही आहे. कारण सामने प्रकाश जोतामध्ये जवतील तेवढे आपल्या सर्वांसाठी चांगले आहेत. मी मगाशी उल्लेख केला मॅन ऑफ द सिरीज साठी 40+ साठी कूलर अर्थातच महेंद्र भाऊ जाधव यांच्याकडून कूलर देण्यात आलेला आहे. त्यानंतर मागील 6 वर्ष झाले बेस्ट बॉलरच्या साठी शूजची व्यवस्था अभिजित भोईर आणि ऋषिकेश पाटील हे मागील करत असतात. तर नक्कीच एक महत्वपूर्ण म्हणजे मोलाचं योगदान या स्पर्धेकरिता. आणि या चावे प्रीमियर लीग 2000 मला वाटतं 2000 जेही 5-6 वर्ष झाली त्या स्पर्धेकरिता जे मोलाचं योगदान असेल त्या अर्थातच रोख रक्कम ती आम्हाला मात्र मिळत असते. कल्पेशजी पाटील अर्थातच युवा नेतृत्व आहे चावेगावचं आणि त्या युवा नेतृत्वावर आम्हाला दरवर्षी मात्र रोख रक्कम ही दिली जात असते. लेट्स नाव प्ले. 56 धावांचं टार्गेट. तर नक्कीच भावेश निपुत्यासाठी संधी असेल. प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक नरेश पाटील यांच्याकडून. मला वाटतंय संधी होती. संधी पुरेपूर फायदा घेतोय तो मिहिर जाधव. पहिल्या चेंडूवर हादरा बसतोय तो नरेश पाटील याचा. पहिल्या चेंडूवर बाद करतोय तो नरेश पाटील. 40+ इथून मात्र चांगली फलंदाजी करत होता प्रत्येक सामन्यामध्ये. आणि आता मात्र वाटतं महेश गोलंदाज आहेत. महेश भाऊ गोलंदाजी करतात सातत्याने. इथून मात्र पहिला झटका बसून दिलाय तो टीम बाप्पा स्पोर्ट चावे संघाला. चांगली सुरुवात महिन्याला लागेल कारण पहिल्या चेंडूवर मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता. कारण 56 धावांचं भलं मोठं आव्हान आहे टीम बाप्पा स्पोर्ट संघापुढे. कारण त्यांना जर बघायला गेलं तर अवरेज सरासरी 14 आहे. तर 14 करण्यासाठी पहिला पावले षटक आहे. पावले षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. इथून मात्र नवीन फलंदाज मॅन इन फॉर्म मयूर पाटील.
तर नक्कीच अजून या स्पर्धेकरिता मागील 6 वर्षापासून जे आकर्षक ट्रॉफी आम्हाला दिली जातात त्या ट्रॉफीज मात्र आता तर चावेगावचे सुपुत्र श्री सूरज रविकांत पाटील यांच्याकडून आम्हाला ते दिलं जातं. खूप खूप आभार आहे दादा. असं सहकार्य दरवर्षी करत राहा. नक्कीच आकर्षक ट्रॉफ्या आहेत दरवर्षी आपण पाहत असतो आणि त्या ट्रॉफ्या मात्र आपल्याला सूरज दादा यांच्याकडून आपल्याला मिळतात. तर खूप खूप धन्यवाद. नक्कीच तर अजय पाटील यांच्याकडे सुद्धा मॅन ऑफ द मॅच ज्या आपण ट्रॉफीज बघतोय तर मागील 6 वर्षापासून आपल्याला सुद्धा ते देत असतात. नक्कीच जर चावेगाव म्हटलं तर नक्कीच हे देणगीदार अशा प्रकारे पुढे येत असतात आणि या पुढे मला वाटतं सातत्याने कारण रसिक चालू असते कारण त्यांना माहिती ही स्पर्धा आहे चावेगावची स्पर्धा आणि ही स्पर्धा मात्र भव्य दिव्य असते आणि या स्पर्धे मात्र बक्षिसांची खैरात सुद्धा होत असते. इथून मात्र चांगलं योगदान देत असतात सर्वच खेळाडू असतील ग्रामस्थ असेल आणि यंग ब्रिगेड असेल. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू आपटला संधी आहे विलास भाऊ यांच्याकडे. इथून मात्र मोठा झटका पाहायला मिळाला. मयूर पाटील बॅग डगआउट मध्ये परततोय शून्यावर. नक्कीच कारण मयूर पाटीलने चांगली फलंदाजी केली होती मागील तिन्ही सामन्यामध्ये. जेव्हा जेव्हा आयकॉन खेळाडू चालत नव्हता भावेश निपुरते त्याची उणीव मात्र भरून काढत होता मयूर पाटील आणि तोच मयूर पाटील आता मात्र डगआउट मध्ये. तर नक्कीच आमचे गावचे सुपुत्र संतोष घरात अर्थातच ते मुंबईला स्थानिक आहेत परंतु गावचे जे प्रेम आहे ते मात्र प्रेम मात्र अबाध ठेवत असताना इथून मात्र मागील 6 वर्षापासून जो पहिली ट्रॉफी असते प्रथम पारितोषिकची ट्रॉफी असते ती मात्र आम्हाला ती मागील 6 वर्षापासून देत असतात. नक्कीच यातून नितांत गावावर किती प्रेम आहे आणि क्रिकेटवर किती प्रेम आहे हे मात्र आम्हाला इथून दिसून येते. तर धन्यवाद दादा. असंच मोलाचं सहकार्य आपण इथून करत राहावं. नक्कीच आपण फ्लेक्स बघतोय लेट वंदना स्मृती चावे प्रीमियर लीग 2026 नक्कीच त्यांच्या मार्फत सुद्धा इकडे बॅनर लागला आपण पाहू शकता. इथून मात्र नवीन फलंदाज येते तो तनिष्क. हो लेट कट खेळण्याचा प्रयत्न सुरेश क्षेत्रशला पवन पाटील इन ऍक्शन. नक्कीच सुरेश क्षेत्रशला पाहायला मिळाला माझा मित्र पवन पाटील याच्याकडून एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 1-1. नक्कीच आता खाता ओपन होते ते टीम बाप्पा स्पोर्ट चावे संघाचं. तर सुरेख फलंदाजी गोलंदाजी करतात ते महेश भाऊ. नक्कीच आपल्याला भव्य आकर्षक ट्रॉफ्या ज्या दिल्या जातात त्या कोण सूरज रविकांत पाटील त्यानंतर संतोष घरात मुंबई यांच्याकडून सुद्धा. पुन्हा एकदा महेश जाधव इथून माझा स्विच हिटचा प्रयत्न चेंडू काही बॅटच्या रडार मध्ये आला नाही मिसफील्ड होत्या मयूर पाटील. अर्थातच मला वाटतंय झोपला असता तरी बॉल सापडला असता परंतु तसं काही केलं नाहीये आणि मला वाटतंय थोडे आउटफील्ड खराब असण्या कारणाने मला वाटतं इथून मात्र मिळतील 3 धावा. मयूर पाटील झोपला असता तरी आपल्याला 3 धावा वेळ गेल्या नसत्या परंतु असं खेळ आहे. नक्कीच इथून मात्र 3 धावा मिळतील. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 4. मी विनंती करतोय अर्थातच पंकज चौधरी आपल्या गाडीची लाईट बंद करा नाही तर गाडी तरी इकडे घेऊन या. समोर बॅटमन आहेत त्यांना प्रॉब्लेम होता. धन्यवाद. तर मी विनंती करेन प्रशांत पाटील आणि त्यानंतर हेमंत पाटील त्यानंतर दीपक सोनाने की आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण स्टेजवर यायचं आहे. बोलू एकदा पुन्हा एकदा सामन्याकडे. इथून मात्र पुन्हा एकदा तनिष. आता पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न होता. चेंडूने उचली घेतले डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. इथून मात्र डायरेक्ट हिट आणि भावेश निपुर याची खेळी समाप्ती झाली असती. आता मात्र गचाट क्षेत्ररक्षण नाही तर गचाट फेकी मिळाली हर्षल पाटील यांच्याकडून. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 6. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल या षटकामधील तर नक्कीच 6 धावसंख्या झालेले. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. सूर्य गोलंदाजी करतोय आतापर्यंत रोखून ठेवलाय. पुढील स्टेप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत. चेंडू धावतोय तो गणेश जाधव आणि मला वाटतंय तुम्ही हलू धावा. नक्कीच इथून मात्र 4 धावा. सुरेख फटका पाहायला मिळाला. तनिकच्या हाईट जरी कमी असली तरी त्यांनी पुरेपूर हाईटचा फायदा घेतला. चेंडू जातोय 4 धावांसाठी. पहिल्या षटकाच्या समोर धावसंख्या झालेली ती 10. वाटतंय 56 धावाचं आव्हान असेल टीम बाप्पा स्पोर्ट चावे संघाला. इथून मात्र 46 धावा
पाहिजे असतील मागे 18 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान असेल टीम बाप्पा स्पोर्ट चावे संघाला. अर्थातच इथून माझे सहकारी मित्र नक्कीच सुशांतजी ठाकरे मागील 6 वर्षापासून जे इथून शालेची व्यवस्था आम्हाला करत असतात. तर मी त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण सुद्धा स्टेजवर येऊन स्थानावर न्यायचंय. सुशांत ठाकरे अर्थात निर्विका कलेक्शन अर्थातच लाहोटी कंपाऊंड मध्ये त्यांचं आहे. नक्कीच चांगले चांगले कपडे सुद्धा तिकडे मिळत असतात. तर नक्कीच त्यांच्याकडून आम्हाला शालची व्यवस्था दिली गेली आहे. तर मी विनंती करतोय अर्थात हेमंत पाटील त्यानंतर प्रशांत पाटील शत्रुघ्न पाटील कल्पेश पाटील सर्वांना दीपकजी सोनावणे यांना विनंती करतो की आपण स्टेजवरून स्थानावर न्यायचं आहे. आपला स्टेज जर कमी असेल तरी आपण गावच्या प्रीमियर लीग आपण थोडं समजून घ्या. नक्कीच भूषण पाटील नक्कीच मैत्री इथून मात्र पल्लू शॉट भावेश निपुर्ते ज्या शॉट साठी ओळखला जातो तो शॉट मात्र इथून मात्र खेळत असताना भावेश निपुर्ते आता मात्र विपुल पाटील हल्ला चढवला पहिल्याच चेंडूवर आणि 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 14. नक्कीच बघायला गेलं तर माझ्यापर्यंत एक मेसेज आला होता तर माहितीसाठी सांगतो आपल्याला ज्या मॅन ऑफ द मॅच आहेत त्या फक्त पहिल्या राऊंड मध्ये ज्या मॅन ऑफ द मॅच होत्या त्यानंतर कोणत्या प्रकारची मॅन ऑफ द मॅच नव्हती. त्यानंतर फक्त क्वालिफायचे सामने असतील सेमी फायनल असेल त्यानंतर फायनल असेल त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच असेल. तर नक्कीच भूषणाचा मित्र परिवार अर्थातच दीपकजी सोनावणे त्यानंतर प्रशांत पाटील त्यानंतर हेमंत पाटील शत्रुघ्न पाटील नक्कीच तोप त्यांचा तोप इकडे नक्कीच आलेली आहे. मी त्यांना विनंती करतो आपण स्टेजवर पुन्हा एकदा बोलूया सामन्याकडे. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र नक्कीच निर्धाव चेंडू असेल शातीर गोलंदाज विपुल पाटील नक्कीच आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज विपुल पाटील. धावसंख्या सर होते धावसंख्या होती 14 वाटतंय. मी विनंती करतोय मोरेश्वर पाटील यांना आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. विपुल पाटील पुन्हा एकदा आता मात्र झोपून गेल्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू राहतोय खाली. भावेश निपुर्त्याला काहीसा चेंडू समजत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव विश्लेषक राहुल पाटील यांच्याकडे. आता मात्र खुश असतील राहुल पाटील कारण पाहिजे तशी गोलंदाजी इथून मात्र विपुल पाटील करत असताना पुन्हा एकदा त्याच भागाचा चेंडू खेळण्याचा आता मात्र लेग कट केला होता चेंडू विपुल पाटील याने आणि इथून मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 15. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी केक पेस्ट्री ज्या आम्हाला ज्या केक पेस्ट्री आम्हाला दिल्या जातात अर्थात प्रथमेश पाटील अर्थात केक शॉप चे मालिक आहेत ते नांदिकना बाडा इथे त्यांचा केक शॉप आहे. इथून मात्र पुन्हा एकदा आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना इथून मात्र चांगला थ्रो आला आणि रनआउटची संधी. मोठी विकेट असेल माझ्या मते परंतु पंचांचा निर्णय असेल तो नक्कीच स्टॉप सिग्नल द्यायचा आहे पंच. इथून मात्र वाटते 2 धावा कंप्लीट करताना बघूया रिव्ह्यू मागितला आहे. मी विनंती करतोय की आपणच इकडे यायचं आहे. मला वाटते भूषण पाटील इकडे आहेत तर बघूया आता मात्र मोठी गेम असेल कारण सट्टा खेळला होता 2 धावेचा. तो सट्टा मात्र इथून मात्र जर जाऊ शकतो भावेश निपुर्ते याला. इथून मात्र चेक होतोय चेंडू आडव्या बॅटने घेतला होता मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही आणि त्यानंतर सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मला शिवा होता तिकडे. शिवाने चांगलं सुरेख क्षेत्ररक्षण केल्यानंतर कलेक्शन सुद्धा चांगलं केलं. इथून मात्र चेक केला जातोय भावेश निपुर्ते जरी तर नक्कीच इथून मात्र जो सट्टा केला होता आता मात्र धाकधूक असेल दोन्ही संघांमुळे पंचांच्या निर्णयाकडे. पंचांत निर्णय देतच असतील कारण आता अटीतटीचा सामना आहे. दुसरी सेमीफायनल या 6वी प्रीमियर लीग 2026 मधून. इथून मात्र
आता मात्र पंच आपला निर्णय कळवतीलच. बघूया कशा प्रकारे, कारण या विकेटवर महत्वाची विकेट असेल ही दोन्ही संघांसाठी. मला वाटतं स्टॉप सिग्नल असेल पंचांचा. भावेश निपुत नॉट आउट नक्कीच. मला वाटतं हर्ष उल्हास असेल, कारण बघायला गेलं तर 2 धावा चोरल्या होत्या आणि भावेश निपुर्ती याची जी सप्लाय होती रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. इथून मात्र पुन्हा एकदा विपुल पाटील पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो सातत्यपूर्ण, परंतु जर बघायला गेलं तर साइड ऑफ गोलंदाजी करतोय विपुल पाटील. पंच डॉट चेंडू असेल ना, नक्कीच. तर साइड ऑफ गोलंदाजी करतोय, काहीच समजत नाही. भावेश सातत्याने आडवे पट्टे खेळण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू काही समजत नाही. चेंडू जाते पुन्हा एकदा निर्धाव यष्टीरक्षक राहुल पाटील यांच्याकडे. धाव संख्या स्थिर होते, धाव संख्या होती 17. मी विनंती करतोय अजय पंडित पाटील, अजय भाऊ अर्थातच आपण स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर मोरेश्वर पाटील, त्यानंतर संभाजी भाऊ यांना विनंती करतोय की आपण स्टेजवर यायचं आहे. आता मात्र नक्कीच भावेश निपुर्त्याला माहिती आहे जर सामना जिंकायचा आहे, मोठे फटके खेळायचे आहेत, तर मला मात्र स्ट्राईक घ्यायला गरजेचं आहे. इथून मात्र त्यांनी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. एक धाव घेतली, धाव संख्या होती ती 18. आता मात्र 2 षटकाच्या समोर धाव संख्या होती 18. आता मात्र इथून मात्र भलं मोठं आव्हान हानामारीचे षटक असते आणि हानामारीच्या षटकांमध्ये आता मात्र भावेश निपुर्त्याला आपली ओळख दाखवून द्यावी लागेल. 12 चेंडू 38 धावा. मी विनंती करतोय समालोचक कक्षामध्ये थोडं परिवर्तन होतंय. लकडे का विनंती करतोय की आपण समालोचक कक्षाचा मात्र सूत्रे हाती घ्यायचे आहेत. तर पंच आपल्या विनंती आहे थोडे सामने फास्ट खेळवायचे, अजूनही आपल्याला फायनल खेळवायचे आहे. हो डू लकडे सर. धन्यवाद विशाल. अंतिम 2 ओवर का खेल बाकी है. अंतिम 2 ओवर में यानी कि 12 गेंदों के ऊपर बराबर 38 रनों का लक्ष्य है उनके सामने. सेमीफाइनल का दूसरा मुकाबला चल रहा है. पवन रायटाम ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार. अपनी बॉलिंग बार पर गेंद को उठा के खेला है, काफी ऊपर खेला है, काफी ऊपर है. कैच की बड़ी संभावना है लेकिन खिलाड़ी दूर है. पहली रन काफी तेजी के साथ पूरी की बल्लेबाजों ने, हालांकि दूसरे रन के लिए भी पलट गए दोनों भी बल्लेबाज. 2 रन से योगदान बढ़ चुका है. 20 रन यानी कि 2 खिलाड़ी के नुकसान पर. खेळाडू कक्षाच्या बाजूला जे आतमध्ये प्रेक्षक बसलेले आहेत त्यांचे पाय सीमारेषेच्या आतमध्ये आहेत. प्लीज थोडंसं बाहेर बसायचं आहे. कुठल्याही प्रकारे व्यत्यय येणार नाही याची दखल घ्यायची आहे. सीमारेषेच्या आतमध्ये आपले पाय उचलून घ्यायचे आहेत प्लीज. धन्यवाद. इस बीच फिर एक बार गेंद को उठा के खेला है. गेंद हवा में है, कैच की बड़ी संभावना और भावेश आउट. तीसरी ओवर प्रगति पथ पर है. 56 रनों का लक्ष्य है. कुल मात्र स्थिति है ठीक 20 रन 3 खिलाड़ी के नुकसान पर. नए बल्लेबाज साहिल. अच्छी गेंद है, कदमों का संभाल किया. फिर एक बार गेंद हवा में, लेकिन पहला टप्पा खाते हुए काफी अच्छा प्रयास भी किया था. गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. कुछ नहीं, दुखापत कुछ नहीं हुई है, लगभग ठीक ठाक है.
का लक्ष्य उनके सामने। वंदना स्मृति चावे प्रीमियर लीग में दूसरा सेमीफाइनल का मुकाबला। पवन फिर से तैयार है, उनके सामने बल्लेबाज भी तैयार है। अच्छी गेंद है, हवा में खेल बैठे, काफी ऊपर, खिलाड़ी दूर है। पहली रन काफी तेजी के साथ निकल पड़े दोनों भी बल्लेबाज। हालांकि दूसरे रन के लिए निकलना चाहते थे, लेकिन गेंद के ऊपर झपकते हुए देखा, थ्रो करते हुए देखा। एक ही रन पर संतुष्ट रहे दोनों भी बल्लेबाज। एक रन से योगदान बढ़ चुका है 25 रन 3 खिलाड़ी के नुकसान पर। अंतिम 8 गेंदों का खेल बाकी और 21 रनों की जरूरत। पवन की गेंद, अच्छी गेंद है, गुडनेस स्पॉट पर डाली हुई गेंद, अच्छी गेंद। टप्पा खाने के बाद थोड़ी ऊपर आई, बल्ला निचले हिस्से से घुमाया, गेंद और बल्ले के बीच में किसी भी प्रकार का संपर्क नहीं हुआ और गेंद निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के पास। तीसरी ओवर प्रगति पथ पर है, तीसरी ओवर की अंतिम गेंद है पवन द्वारा। अच्छी गेंद है, कदमों का संभाल किया, गेंद को उठा के खेला है लॉन्ग ऑन, सीमा रेखा के बाहर। पहला टप्पा खाती हुई गेंद निकल गई 4 रन के लिए। के बाद स्कूल मात्र स्थिति है 29 रन 3 खिलाड़ी के नुकसान पर। अंतिम ओवर का खेल बाकी है। अंतिम 6 गेंदों के ऊपर बराबर 17 रनों की जरूरत। अंतिम 6 गेंदे के ऊपर बराबर 27 रनों की जरूरत है। मुश्किल लक्ष्य है। समय के ऊपर ध्यान देकर प्लीज थोड़ा सा सहयोग करना है, अंतिम मुकाबला होने बाकी है। अगर ज्यादा चोट लगी है तो मैदान से बाहर खिलाड़ी को बाहर आना है, बाहर भेज दो। बॉलर है, यस। छह गेंदों के ऊपर बराबर 27 रनों का लक्ष्य है। एक मुश्किल लक्ष्य है। अंतिम खिलाड़ी, अंतिम गेंदबाज के रूप में उनका खिलाड़ी है। थोड़े से दुखापत, चोटिल हुई है बल्लेबाज मिहिर, थोड़े से चोटिल हुए हैं और अब तैयारी कर रहे हैं गेंदबाजी करने के लिए। मिहिर अपने बॉलिंग मार्ग पर तैयार होने जा रहे हैं। 6 गेंदों के ऊपर 27 रनों की जरूरत है। लक्ष्य मुश्किल है, लेकिन मिहिर किस तरह गेंदबाजी करती है देखना है। मिहिर के सामने बल्लेबाज है साहिल। पहला सेमीफाइनल का मुकाबला अनुजा 11 ने जीत चुकी है। अंतिम फेरी में प्रवेश करने वाली पहली टीम अनुजा 11। 27 रनों की जरूरत 6 गेंदों के ऊपर, यानी कि रन बन गए हैं 29 पहले 3 ओवर के समाप्ति के बाद। इस बीच गेंद को घूम के खेला है, गेंद निकल गई सीधा खिलाड़ी के पास। इस बीच बल्लेबाज के पास मौका मिला, पलट गए तीसरे रन के लिए। खराब थ्रो आया था, मिस फील्डिंग हुई और 3 रन पूरे करने में सफल हुए दोनों भी बल्लेबाज अपने टीम के खाते में। 3 रन से योगदान बढ़ चुका है 32 रन 3 खिलाड़ी के नुकसान पर। अंतिम 5 गेंदों का खेल बाकी और 5 गेंदों के ऊपर बराबर 24 रनों की जरूरत। 5 गेंदे 24 रनों की जरूरत। मिहिर फिर से तैयार, फुलटॉस गेंद थी, टर्न करने में सफल हुए। शॉर्ट फाइन क्षेत्र में गेंद निकल गई। शॉर्ट फाइन के खिलाड़ी जैसे कि गेंद को उठाते, थ्रो करते, बल्लेबाज के पास अवसर मिला एकमात्र रन पूरा करने का। 1 रन से योगदान बढ़ चुका है 33 पर 3। इस बीच मिहिर फिर से तैयार अपने बॉलिंग मार्ग पर। अच्छी गेंद है, घूम के खेला है, पावरफुल स्ट्रोक है, निकल गई गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए।
39 रन। अठारह रनों की जरूरत, 17 रनों की जरूरत, पूरी तरह मैच के ऊपर खींच लिया है माई मेहर ने। इस बीच अच्छी गेंद है, कदमों का संभाल किया, मिड ऑन के दिशा में गेंद को ढकेल दिया। मिड ऑन के खिलाड़ी काफी दूर है, डीप है, जैसे कि गेंद को उठाते थ्रो करते। इस बीच हल्के हल्के कदमों के सहारे से एकमात्र रन पूरा करने में सफल हुए दोनों भी बल्लेबाज। अंतिम 5, अंतिम गेंद और 16 रनों की जरूरत। मुकाबले को जीत चुकी है रियान स्पोर्ट, अंतिम फेरी में प्रवेश करने में सफल हुई है। दोनों में टीम्स के कैप्टन टॉस, रियान स्पोर्ट और अनुजा 11 के टीम्स के कैप्टन टॉस के लिए प्लीज आना है आपको।